आपण सांगत करूया. तिथं खरं राजकारणी मी येतो ना मुरगुड मध्ये त्याच्या परमिशन शिवाय आम्ही येऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला मुंबईहून यायचं असेल तर पहिल्या व्यक्तीला फोन करत बा येऊ की नको. तो सांगणार की या की नका येऊ. हा तसे आमचे जीवाभावाचे अतिशय प्रिय असलेले माझा तो काका लागतो काय लागतो माहिती आम्ही लहानपणापासून दादा बोलतो तसा आमचा रिंकू दादाची धडकन कुरुकलीचा जीव की प्राण बुलंद आवाज आणि बुलंद आवाज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय फेमस नेहमी सफेद शर्ट घालून फुल व्हाईट कॉलर मध्ये असलेला सुनील दादा हे सुद्धा आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. त्यांनी स्वतः 2 दिवस अगोदर प्रॅक्टिस केलेली आहे काय बोलायचं काय नाही ते आपण आता ऐकणार आहोत. पुढचा आवाज सुनील दादा टाळ्या. दादा 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 सुन माझे ज्येष्ठ बंधू आता आमच्या घराला सगळे ज्येष्ठच आहेत ते. त्यांचा वाढदिवस माझ्या इथे गोरेगावच्या मंदिरामध्ये साजरा करण्याचा योग आमच्या कुटुंबावरती दिला त्याबद्दल मी पहिलं सर्वांचं याच्यात स्वागत करतो. टाळ्या टाळ्या. त्यांचे चिरंजीव सुद्धा पाटील गेल्या वर्षीच इथे साजरा करण्यामध्ये योग आला. धन्यवाद. टाळ्या वाजवा. आता माझ्या मुलाचा होणार यांच्या मुलाचा माझ्या मुलाचा. तसंच माझ्या दादाला मी माझ्या गोडेगावची प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य राहू दे. त्याच्या कुटुंबाला सर्वांचं आरोग्य असं ते चांगलं राहू दे अशी त्याचा व्यक्त करतो. आणि त्यांच्या परत त्यांना वाढदिवस शुभेच्छा देऊन आम्ही तापतो जयंत मान. टाळ्या वाजवा. चला आता आमचे कुटुंब प्रमुख कुटुंब आधारस्तंभ आमच्या ग्रुपचे शरद पवार असे असलेले माझे मामा लागतात. या निलेशचे पण मामा लागतात त्यांचे पण मामा लागतात. असे आमचे कुटुंब प्रमुख मामा हे सुद्धा त्याच्या लाडक्या भाच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहेत. त्यांच्याकडे भरपूर काही बोलायला आहे म्हणजे भरपूर पण मी विनंती करेन थोडक्यात बोलून आपण कार्य. मामी बोला. मामी मेन लास्टला बोल. मामाच्या गावाला जाऊया अशी लहानपणापासून करून द्यायची गरज नाही. लहानपणापासून तो माझा ब्लॅक ऋषी. टाळ्या वाजवा. ऋषी कपूर. जिओ हजारो साल. थँक्यू मामी. मामा बोलते थांबा काय मामा दोन नाही तुमच्या ऐकत बोलायचं म्हणजे मा बोला हा खरा भाषा म्हणायचा. तू काय बोलायचंच नाही. तू काय सगळी टेर खेचायची हे करायचं धंदे करतो. मला ओळखलं माझ्या मामाने मला ओळखलं. रेकॉर्ड तुझं भरपूर आहे. सगळ्यांचे घेतलेच बरोबर आमची मामा तुम्हाला बोलायचं मामा ते वेगळं ना. हा बोला. हा पूर्वीपासून लाडका आमचा आहे. लहानपणापासून आम्ही हे केलेलं आहे. फार प्रेम करतो तो आमच्यावर प्रेम करतो. त्याला उदंड आयुष्य लाभो आणि संपूर्ण आयुष्याचं सुखा समाज राहिलं जावं ही आमची देवाकडे प्रार्थना आहे. बाई गाव आगलाचं काम करतो म्हणजे मेणबत्ती पेटवायचं. दरवर्षीप्रमाणे विषय आग लावायचं काम करत आहे आणि ती सुंदर अशी आग लावते म्हणजे मेणबत्ती पेटवण्यासाठी बोलते. पूर्ण ऐक ना आता